टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना जिल्ह्यातील चिमुरडीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जलद गतीने तपास पूर्ण करून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जालना पोलिसांचा विशेष गौरव करण्यात आला। अवघ्या 57 दिवसात तपास पूर्ण करून आवश्यक पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे सादर करण्यात आले। पोलिसांच्या तपासासोबतच कोर्ट पैरवी कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली। या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांची प्रमुख उपस्थिती होती। अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, एसआयटी प्रभारी अधिकारी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसंच फौजदार किशोर वनवे, सूर्यकांत डोईफोडे, खलील सय्यद, महिला पोलीस कर्मचारी मीरा डुकरे, जमादार हरचंद्र गिरी आणि कोर्ट पैरवी पथकातील कर्मचाऱ्यांनाही प्रशस्तीपत्रक देण्यात आलं। जलद तपास, भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यात यश आलंय। गंभीर गुन्ह्यांमध्ये तपासाला गती देऊन न्याय मिळवून देण्यासाठी जालना पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कौतुकच केलंय। दिनांक 11 जून रोजी हा गुन्हा दाखल झालेला होता। 10 जूनची घटना होती। शहरातील एकदा अगदी गजबजलेल्या वस्तीतील एका चिमुरडीवर अत्याचार केलेला होता आणि त्यातला आरोपी आपण लगेच ताबडतोब अटक केलेला होता। आणि या प्रकरणाचं गांभीर्य बघून माननीय पोलीस अधीक्षक सरांनी एक एसआयटीची स्थापना केली होती। ॲडिशनल एसपी साहेब, आम्ही स्वतः, त्यानंतर पोलीस निरीक्षक सदर बाजार, PSI पिंक पथक वनवे आणि स्टाफ असं एक तपास पथक होतं। या विशेष तपास पथकाने अहोरात्र मेहनत करून अवघ्या 24 दिवसामध्ये दोषारोपपत्र परिपूर्ण माननीय कोर्टात सादर केलं आणि कोर्टाने स्पीडी ट्रायल करण्याबाबत आम्ही विनंती केल्यानंतर स्पीडी ट्रायल घेतली। फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवलं आणि फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालवून अवघ्या 57 दिवसामध्ये या गुन्ह्यामध्ये निकाल लागला आणि आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा माननीय न्यायालयाने सुनावलेली आहे। या प्रकरणाची आमच्या वरिष्ठांनी दखल घेतली। माननीय आयजी साहेबांनी त्याबद्दल सर्व टीमचं अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि सर्व टीमचे जे सदस्य होते, अधिकारी कर्मचारी, त्यांचा काल गुन्हे बैठकीच्या दरम्यान प्रशस्तीपत्र देऊन गौरव केलेला आहे। निश्चितच ही जालना जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे आणि त्याचं तितकंच चांगलं कौतुक सरांनी केलेलं आहे। त्यामुळे अजूनही अशीच चांगलं आणि नाविन्यपूर्ण आणि खूप चांगलं काम करायला आमच्या लोकांना निश्चित प्रेरणा मिळेल। सरांनी काल आमचं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन केलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।